स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57. औदुंबर तीर्थक्षेत्रात यंदाचा पहिला दक्षिणद्वार सोहळा. श्री दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात कृष्णामाईचे पाणी. सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदी दुतडी भरून वाहत असून तिचा परिणाम पलूस तालुक्यातील पवित्र औदुंबर श्री क्षेत्रावरही झाला आहे. बुधवारी दिवसभर नदीची पाणी पातळीही काहीशी उतरली होती. मात्र रात्री उशिरा वरच्या भागातून आलेल्या पाण्यामुळे नदीने पुन्हा वेग घेतला आणि गुरुवारी पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास कृष्णामाईचे पाणी थेट श्रीदत्त मंदिराच्या गाभाऱ्यात शिरले. यानंतर परंपरेनुसार यंदाचा पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. गुरुवार असल्याने पहिल्यापासूनच मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता होती. त्यापूर्वीच मंदिर प्रशासनाने आवश्यक धार्मिक विधी पूर्ण करून श्री दत्तांच्या पवित्र पादुका सुरक्षितपणे वरच्या देवघरात हलवल्या. कृष्णा नदीची पाणी पातळी सातत्याने वाढत असल्याने मंदिर परिसरातही पाणी साचलं आहे. दरवर्षी पावसाळ्यात कृष्णामाई गाभाऱ्यात प्रवेश करते तेव्हा होणारा दक्षिणद्वार सोहळा हा औदुंबर तीर्थक्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सोहळा मानला जातो. अनेक भाविक या दिवसाची प्रतीक्षा करत असतात आणि यंदाही हा सोहळा पारंपरिक धार्मिक विधीसह भक्तिमय वातावरणात पार पडला. दरम्यान समस्त दत्तपुजारी व दत्त सेवाभावी मंडळ औदुंबर यांनी भाविकांना आवाहन केलं आहे की नदीची पाणी पातळी कमी होईपर्यंत मंदिर परिसरात अनावश्यक गर्दी करू नये. मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने दर्शन व्यवस्था तात्पुरती बंद ठेवण्यात आली असून भाविकांनी सहकार्य करावे. कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत असल्याने प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीची पाणी पातळी आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.